नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराची कच्ची कैरी घेतली होती, तिला स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेले, छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी पण चालू शकतं। एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि तिखटाप्रमाणे, ठेचा म्हणलं म्हणजे की तिखटच लागतो, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। ह्याच्यामध्ये काय केलं, पोपटी मिरच्या, थोड्या तिखटवाल्या मिरच्या जरी घेतल्या तरी तुम्ही चालू शकता। अर्धा चमचा बघा मी जिरं घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली। ह्यात जर तुम्ही थोडीशी 2-4 पानं पुदिन्याची जरी टाकली तरी पण चालू शकतं। आता ही अर्ध्या वाटीला पण कमी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले, ह्याची साल काढायची जरूरत नाही, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही काढू शकता। तवा गरम करत ठेवला आणि तवा आहे हा लोखंडाचा, ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पहिली भाजून घ्यायची। मिरची किती भाजायची, ह्याला डाग पडले पाहिजेत अशा पद्धतीत मिरची भाजून घ्यायची। बघा अशा पद्धतीत डाग पडस तर आपल्याला मिरची ही भाजून घ्यायची। आता ह्याला मी काढून घेते। मिरची काढून घेतलेली आणि थंड झालेली आहे। आपल्याला काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची, जिरं आपल्याला काय भाजून वगैरे घ्यायचं नाही बरं का, कच्चं। जर ह्यात तुम्ही अर्धा चमचा धने जरी टाकले तरी पण चालू शकतं। आणि हे लसूण, शेंगदाणे, आपल्याला हे सगळं ना थोडंसं आबडधोबड करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा आबडधोबड करून घ्यायचे, जास्त आपल्याला असं बारीक असं करायचं नाहीये। आता ह्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, तुम्ही ह्याच्यात थोडासा पुदिना टाकला तरी पण चालू शकते। आणि आपली कच्ची कैरी खिसून घेतलेली, आणि एकदाच फिरवणार आहे, जास्त नाही। टाकून घेतलेलं आहे आणि एकदाच फिरवायचे आपल्याला। मिक्सरला बघा हे फिरवून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीत झालेलं आहे, मस्त होते एकदम। बघा ह्यात पाहिजे तर तुम्ही अजून अर्धा लिंबाचा रस बी टाकू शकता बरं का, एक नंबर लागतो। वाटी घेतलेली, आता वाटीमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला। बघा किती छान झालेली आहे, चवीला तर मस्त लागतात। हे काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसात आता ही कैरी, कच्ची कैरी भेटते, तर काय काय असं वेगवेगळ्या पद्धतीनं करून खायचं। आणि हा एक ठेचा जो आहे ना, तो हा 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, मस्त राहील। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।